प्रेमापोटी तुला विचारलं हे चालेल. अपशब्द नेहमी बसावं करता तुम्ही नाही. प्रेमापोटी तुला विचारतोय आणि तुझ्या खांद्यावर नाही माझ्या खांद्यावर माझ्या खांद्यावर पार्वती माता नाही ना. अहो पार्वती माता आहे. तेवढ्या पार्वती मातेला नारद मुनींनी प्रेरणा दिली आणि बघा तिनं जे रूप पालटलं विद्रूप रूप घेतलं आणि मग नारद मुनी जोरात म्हणाले तुझ्या खांद्यावर पार्वती नाही. मी सांगतो पार्वतीच आहे नाही आहे नाही आणि हो काय जे रूप दिसलंय ना नारद मुनीच्या ऐकून वचना ओढ पार्वती देऊनी स्वमना तरुण पार्वती वृत्त झाली जरा काया काळी मळकट दे जीर्ण वस्त्र मग अंगी द्यावी कपडे घातले जटापटांचे जंगल झाले. बऱ्याच दिवसात ते लावलं नाही तर केस कसे दिसतात. जटापटांचे जंगल झाले माय काळी त्या केस कवी जंगलातले असंख्य प्राणी माय काळी त्या केस कवी अंग खाजवी दात दाखवी अतिशय विद्रूप धारण केलं आणि नारद मुनींनी बघितलं चला काय म्हणलं ती पार्वती नाही आणि आम्हाला राग आला घर बायाच्या पुस्तकाला पार्वती मातेला घेतलं आणि नारद मुनींच्या काय म्हणतात पार्वती माझी कंबर आणि मन आवड बघतो बघा ही पार्वती माता आहे ना. नारद मुनी म्हणाले तूच बघ. त्यावेळी रावण बघू लागला मला फसवलीस तू पार्वती माताच आहेस का मला असं फसवलीस. पार्वती माता म्हणाली तू मला का त्रास दिलास. नारद मुनींनी तुला चितावणी दिली पण तू मला का पडलंस. माझी कंबर घे. आता मात्र मी तुला शाप देणार की विकुंदा शापोनी जाळोनी भस्म सत्य करी तुला असं त्या तू आता निघून जा नाहीतर मी तुला शाप दे आणि जाळून बसू. त्यामुळे न झाला काय मागते ती करायला गेलो एक आणि झालं होतं. खिन्न मनानं रावणाची स्वारी निघून गेली. नारद मुनींनी पार्वती मातेला नमस्कार केला. पार्वती माता पुन्हा मूळ उभार झाल्या आणि नारद मुनी म्हणाले मी आता येतो. आता काय करायचं. पार्वती माता म्हणाल्या मला ना विचार कधी येतच नाही बघते आता इथून हलायचं नाही बसून राहील. बघूया मला शोधायला येऊ दे जरा कळू दे माझी किंमत. मी घरात नसली की कसं होतं तेव्हा कळतं. आणि असा काही काळ गेला पार्वती माता म्हणायला तयार
कैलासावर शिवशंकरांची अवस्था प्रकट झाली. शिवाला शक्तीचा विरह सोसलेला आणि नंदीला सांगितलं, नंदिकेश्वरा अरे जा रे, पार्वती पुत्राची सोडून आणि नंदिकेश्वर आला. पार्वती माता बसून बसली होती, एका दगडावर बसली होती. नंदी आला आणि म्हणाला, माते प्रभूंनी तुम्हाला बोलवले, बसा माझ्या पाठीवर, चला कैलासावर. म्हणाली, काय कैलासावर येऊ? थांब मला एक प्रश्न विचारतो. काय म्हणाला? शंकराचे योग्य असे नाव आढळे. शंकराचे योग्य असे नाव आढळे. दशासी मजला देणे. तुझा विचार मजला सांगणे. तुझ योग्य वाटे जो. नंदिकेश्वरा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझे वागले, तुझे स्वामी, त्यांचं वागणं योग्य आहे का रे? मला न विचारता कशा प्रकारे दिलं? तुला बरोबर वाटतं का त्यांचा विचार? तुझा विचार काय, तुझं मत काय मला कळलं. नंदी म्हणाला, माते चूक झाली, मला पण माहिती की शिवशंकरांची चूक झालेली आहे. हो ना, चुकलंय ना, मग मी येणार नाही. आणि तू पण इथून हलायचं नाही, हलायचं इथं. मी म्हणेन तसंच चाललं पाहिजे. नंदी पार्वती मातेच्या शेजारी बसून राहिला होता. आता पाणी आली वीरभद्राची. शंकरांनी वीरभद्राला म्हटलं, जा आता तू तरी काय होतंय का बघ. नंदीच्या काही झालेलं नाही. वीरभद्राची तीच अवस्था. कार्तिकेय आला, त्याला देखील पार्वती मातेने तसंच विचारलं, तुला वागणं योग्य वाटतंय का? मला यायला काही मनाने येत नाही, पण मला हे सांगा तुम्ही, माझ्या पतीचं वागणं तुमच्या शंकरांचं वागणं योग्य आहे का? की मला न विचारता तुम्ही नंदी. कार्तिकेय म्हणाला, बरोबर आहे, ते चुकले, मला माहिती. हो ना, तू पण इथं बस, मी जायचं नाही. नंदिकेश्वर, वीरभद्र, कार्तिकेय तिघांची अवस्था अशीच. पार्वती माताने थोडी नाही तिघं बसले. आता काय करायचं? शंकरांना मला प्रश्न पडला. आता आमच्या बुद्धिमान बुद्धिदात्या गणपतीला म्हणाले, गणेशा आता तू बघ काही होतंय का? आईला घेऊन ये. बघा तुम्ही बुद्धीनं किती काम करता त्याचा आपल्या लक्षात येईल. गणेश पार्वती मातेकडे आले. आई चल ना गं. कैलासावर बाबा व्यापून झाले, तुझी वाट बघताय. गणेशा हा मित्र शंकरांचे योग्य असे नाव आढळे. दशासी मजला देणे. तुझा विचार मजला सांगणे. तुझ योग्य वाटे जो. मला उत्तर द्या, मला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी येणार. गणपती म्हणाला, काय करायचं आणि काय युक्ती सुचली बघा. बाळ गणेशाचं रूप घेतलं, रांगू लागले पार्वती मातेच्या. गोड 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 फुटताय आणि लागले तो रडायला. जसे गणेश रडायला लागले, पार्वती मातेला काही सुचेना. अरे बाळा, का रडतोस? काय झालं तुला? काही हवंय का? नुसते रडतायत आणि गोड 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 फुटतायत. आणि पार्वती माता सतत विचारू लागल्या, का रडतोसी बाळ मला तू सांग.
पार्वती मातेच्या भोवती गोल 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 रिंगण सुरू आहे. पार्वती होत व्याकुळ. काय करावं? काही कळे ना. अरे बाळा सांग रे, माझा अंक बघू नकोस, तुझं रडत थांबव रे. आणि मग मी एक सांगतोय, काय मला घेऊन चल. कुठे? तू माझा हट्ट पुरवणार आहेस? हो, तू काय मागशील ते देते, पण रडत थांबव. मला कैलासावर घेऊन चल. मला माझ्या बाबांची खूप आठवण येते. आई काय हो, किती दिवसात बाबांची नाही पण हे बुद्धी देवता जागृत झालं. बाबा गणेश म्हणतात मला बाबांकडे घेऊन चल, कैलासावर चल आई. आणि घेतलं कडेवर बाळ हट्टा पडलं. आई कशी खाते बघा. कडेवर घेतलं आणि पार्वती माता कैलासावर गेल्या आणि शिवशक्तीचं कीर्तन झालं. अशी बुद्धीची देवता गणेश, गणपती, गणांचा पती तो गणपती, मंगलमूर्ती. कोणतंही कार्य करण्याच्या आधी म्हणून त्याचं पूजन करायचं. मुलाला शाळेत घातलं की आम्ही म्हणतो ज्ञानाचा श्री गणेशा. कोणतीही गोष्ट बघा तुम्ही, कोणतंही तुम्ही पूजन असो, कोणतंही कार्य असो, प्रथम त्या गणेशाचं पूजन, आद्य पूजेचा मान त्याला दिलेला आहे. प्रत्येक वेळी वेगळ्या नावानं त्यानं अवतार घेतले. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे हा गणेश म्हणणार रामाचे भक्त होते, तरी सुद्धा त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीला देखील बघा प्रत्येक ग्रंथाच्या आधी गणेशाची